जेरीला 5 पिल्लं झाले. अनफॉर्च्युनेटली त्यातलं एक पिल्लू मेलं, पण हे 4ही पिल्लं खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे जेरी मला त्यांना हात लावून देतीये. लवकरच मी वेट ट्रेनिंगचा सेटअप फार्म हाऊसवरती घेतेय. माझा वर्कआउट मी पूर्ण केला आणि आजींनी आज मला घरातल्या सगळ्या झाड्या काढायला लावल्या. तसा आज डबल वर्कआउटच झाला आणि माझं गाव काय आता साधं नाही राहिलं. ॲमेझॉनचं पार्सल आता आपल्या घरात येतंय, थेट शेतात. दिवसभरात कृष्णा आणि हरीला मी भेटली नाही असं कधी होतच नाही. मग गावरान गाईन खालचं शेण काढलं. मी म्हटलेलं की नाही आपण जवळपास सगळ्या फळांची झाडं लावलेत, तर हे बघा चिक्कूच्या झाडालाही चिक्कू आलेत. गावरान गाई आणि म्हैस घराच्याच अंगणात बांधल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी कुट्टी आपण स्टोअर करून ठेवली आहे. गावरान गाईंना आणि म्हशीला कुट्टी खायला ठेवली. त्यानंतर मी जर्सी गाईंच्या गोठ्यात गेले, चुंबळ बनवली आणि डोक्यावरती आपला कुट्टीचा टब घेतला आणि सगळ्या गाईंना खायला कुट्टी टाकली. उन्हाळ्याचं आता गाई बाहेर बांधल्यात, त्यांना सुद्धा छान वाटतंय. अंडी गोळा केली, कोंबडींच्या पिल्लांना पाणी प्यायला ठेवलं आणि आपली ही गाई जरा आजारीच आहे. आजी कांद्याच्या शेतात दारं धरत होत्या, त्यांच्यापाशी गेले, बसले तर आजीने मलाही दारं धरायला लावले. तिथूनच मग सनसेट बघितला, घरी आले, दिवा लावला आणि आपण जसं आजारी पडतो ना तसं जनावरही आजारी पडत असतात. आपली ही आज गाई आजारी पडलेली, त्यामुळे तिला सलाईन लावलं, इंजेक्शन दिले. होपफुली ती लवकरच बरी होईल.